हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट घेऊन आलेले आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी एक बटाट्याचा मोठा बटाटा होता, 200 ग्रामचा बटाटा होता, त्याचा किस करून घेतलेला आहे। अशा प्रकारचा मी किसणीने किस करून घेतलेला आहे। तर धुवून स्वच्छ केलेला आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। असे पाणी काढून मी चाळणीत ठेवले होते, तरी त्यात थोडेसे पाणी आहे। मी असे गाळून घेतलेले आहे, हाताने दाबून काढून घेतलेले आहे। आता यात घालूया चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। मीठ चांगले मिक्स झाले की यामध्ये घालूया काळे मिरे। अर्धा चमचा मी काळे मिरे पावडर घेतलेली आहे, ही मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे, हे मिक्स करून घेऊया। आता 1 मोठा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता हा यामध्ये मिक्स करून घेऊया। आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण गॅसवर पॅन ठेवूया। अशा प्रकारे आता पॅन तापून देऊया। आता यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया। तेल चांगले पसरवून घेऊ। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये थोडे थोडे बॅटर घालून अशा प्रकारे मी थोडेसे बॅटर घातलेले आहे। आता हाताने आपण एक पुरीच्या आकाराप्रमाणे याला अशा प्रकारे शेकून देऊया। आता पुन्हा दुसरा घालत आहे। अशा प्रकारे घालून घेते। अशा प्रकारे आपण एक बाजू साईड शेकून घेतलेली आहे। आता याला उलटवते। बघू शकता आपण अशा प्रकारे मी उलटवलेले आहे। आता याला दुसरी बाजू आपल्याला लो फ्लेमवर शेकायची आहे। मी पहिली बाजू पण लो फ्लेमवरच शेकली होती, आता मी दुसरी बाजूही लो फ्लेमवरच शेकत आहे। दुसऱ्या बॅचेही मी घालून घेतलेले आहे।
अशा प्रकारे आता आपण याला लो फ्लेमवर शेकून घेऊया। अशा प्रकारे मी घालून घेतले आहे। आता यालाही लो फ्लेमवर शेकून घेऊया। बघा तर फ्रेंड, दुसऱ्या बॅचचाही आपला शेकत आलेला आहे। आता आपण याला उलटवूया। अशाच प्रकारे दुसरी बाजूही शेकून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला नाश्ता तयार झालेला आहे। अशा प्रकारचा मी नाश्ता बनवलेला आहे। चांगला शेकून झालेला आहे। आपण कमी तेलात आणि कमी वेळेत बनवलेला आहे। अशा प्रकारचा हा नाश्ता सकस आहारामध्ये आहे। तर अशा प्रकारचा मी नाश्ता बनवलेला आहे। तर बघू शकता आपण। आता आपण याला काढून घेऊया। बघू शकता आपण, अशा प्रकारचा मी नाश्ता बनवलेला आहे। मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेला आहे।